तिकीट दरवाढ रद्द करा, रद्द करा, रद्द करा, रद्द करा, रद्द करा। या महायुती सरकारचा, महायुती सरकारचा, महायुती सरकारचा। आज या ठिकाणी पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार या पक्षाच्या वतीने नुकतीच जी काय पीएमपीएलची तिकीट दरवाढ झालेली आहे त्याच्या विरोधामध्ये या ठिकाणी आंदोलन करण्यात आलेलं आहे, पडत नाही। आणि म्हणूनच ज्या पुणेकरांनी 2014, 2017, 2019, 2024 अशा 4 निवडणुकांमध्ये 3 लोकसभेच्या, 3 विधानसभेच्या, 1 महानगरपालिकेची 7 निवडणुकांमध्ये भाजपला भरभरून दिलं। नफेखोर सरकारचा, या नफेखोर सरकारचा छत्रपती शिवाजी महाराज की। अरे रद्द करा, रद्द करा, रद्द करा, रद्द करा महायुती सरकारचा। हे बघा, पीएमपीएलची नुकतीच तिकीट दरवाढ झालेली आहे। ही तिकीट दरवाढ एकूणच पुणेकरांना खड्ड्यात नका लोटणारी आहे। ज्या पुणेकरांनी या ठिकाणी देवेंद्र फडणवीस असतील, एकनाथ शिंदे असतील किंवा अजितदादांना आता विधानसभेत, लोकसभेमध्ये भरभरून मतदान केलं, त्या पुणेकरांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम आज पुन्हा एकदा या ठिकाणी मान्य देवेंद्रजी फडणवीस, मान्य अजितदादा आणि मान्य एकनाथजी शिंदे करतायत। पुण्याची ओळख मागच्या 60-70 वर्षापूर्वी टांग्यावाल्या घोड्यांचं नाही का शहर म्हणून ओळखलं जायचं। रेल्वेनी या किंवा एसटीने या इथं उतरल्यानंतर आपापल्या घरी टांग्याने जायला लागायचं। कदाचित देवेंद्र फडणवीसांची, अजितदादांची, एकनाथ शिंदेची इच्छा आहे की पुणेकरांनी आता बसमध्ये फिरू नये, कारण की पुणेकरांचा पास आता 70 रुपयाला झालेला, त्याच्यामुळे पुणेकरांना इथून पुढं बैलगाडी, टांगा किंवा या ठिकाणी घोड्यावर फिरण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही। आणि म्हणून आज या महायुती सरकारचा निषेध व्यक्त करत आम्ही हे आंदोलन करत आहोत। हे पुणेकरांना दाखवत आहोत की ज्यांनी तुम्हाला आता या ठिकाणी घोड्यावर फिरायची किंवा टांग्यात बसायची वेळ आणली, त्यांना त्यांची जागा नक्की दाखवून द्या।